हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करते, कारण का मी घरी आल्यापासून घरातली कामं सगळं आवरतच वेळ गेला माझा. आणि परत शाळेची तयारी, आणि आता जिजा आणि वीरसुद्धा शाळेत जाणार आहे, तर त्याचंसुद्धा सकाळी आवरायला लागतं. सो आज मी 2 दिवस वीरला शाळेत पाठवलं नाही, कारण का त्याला बरं नव्हतं. तर आज वीरचा फर्स्ट डे आहे स्कूलचा. तर तो कसा रिएक्ट करतो शाळेमध्ये काय माहिती. तर आता मी जिजाला स्कूलमध्ये ड्रॉप करणार आहे, तिचा टिफिन भरणार आहे आणि त्यासाठी टिफिन बनवणार आहे. मी फर्स्टला गेले. नाही, तू फर्स्टला नाही, ती सिनियर KGला गेली जिजा. ओके, आता तुला मी टिफिन बनवणार आहे. तर आज मी जिजाला टिफिनसाठी मुगाचं धिरडं देणार आहे. आणि मुगाची डाळ मी रात्री भिजत घातली होती, आणि त्याच्यामध्ये वाटताना मिरची आणि लसूण टाकले आणि मीठ. तिला रोज रोज चपाती भाजी खायचं कंटाळा येतो, त्यामुळे झालं का मम्मा? थांब. रेडी झालं. सॉस देऊ का तुला? थोडंच देत. आतून दे. किती केलं? जिजाचं लंच दुपारचं. हे माझ्याकडनं मम्मा बसत नाही. कवर हा छोटा एकच लावते मम्मी. नको. एकच लावते, एकच साईडचं लावते. आज कमी करते जिजा, एवढा आवाज गेलाय. काय करायचं तुला? ते कपडे घालायचे वीरला, पण आता वीरला पण आवरायचं. हा, वीर तुला स्कूल मध्ये जायचंय? वीरला काहीतरी कळतच नाहीये. त्या स्कूलमध्ये सुट्टी पाहिजे. सुट्टी पाहिजे त्याला. मग हो, घालते. दे थांब जरा. वीर तिला घालते तुला बूट घालते. आणि तुला पण शर्ट घालायचंय ना आपल्याला? हा, आवरायचंय ना? जा लवकर आतमध्ये जाऊन घेऊन ये. विचारू नको, त्यात दुखतो. त्यात त्रास होतो, त्यात रागत येतो. भांडण करू नका. हे बघ, जिजा रेडी झालीये स्कूल साठी. हॅलो. सोना विचाना स्कूलमध्ये इंग्लिश बोलतात सगळे, आणि कपडे ना घरी घालून देतात. आणि विचा आवडतं आता ना, लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तू काय बोलतो?
नको काढून बाबू नको मी स्कूलला जाणार ना आज है ना मी खाऊ खाणार आणि स्कूलला जाऊन आणि काय करणार खेळणार हा आणि वीच्या स्कूलमध्ये खेळणार आहे ना स्कूलमध्ये जाऊन वीच्या आता? स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटीज आहे सगळी. ते ड्रम वाजवतात आणि ना मी न्यू स्कूल वा 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 छान छान ते इंग्लिश छान छान बोलणार कपडे आहे. घातले मी छान छान आणि ना मी न्यू स्कूलमध्ये गेले तर मी पण इंग्लिश बोलणार. रेडी होत आहे आणि ना हा आणि रेडी झाला ना मग आम्ही स्कूलला जा. तर तिच्यासारखं कॅमेरामध्ये नको जाऊ बोलायला येण्यासारखं स्कूलमध्ये रडू नको रडायचं नाही स्कूलमध्ये खाऊ खायचा आणि खेळायचं काही छाना हम्म? काही हा ना क्लासमध्ये झोपला होता. चला 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 बघू 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 इथे अरे पुढे इकडे ये. ना मी तू चप्पल घालून ठेव मी आल्यावर तुला घेऊन जाते वीर. तिचा चालले स्कूलला चला वीर रेडी झालाय चला आता स्कूलमध्ये जायचं. मॅगी काय झालं तुला कशाला रडते हा चल चुप बस चुप. हिरो जय बाप्पा केला काय करतो सो मी वीरला स्कूलमध्ये ड्रॉप केलं तो खूप रडतो आज त्याचा पहिला दिवस आहे त्यामुळे त्याला सवय नाही आहे. सो काय होतं का माहिती दोघांना ड्रॉप केला आहे स्कूलमध्ये आणि मी आता घरी आले. आज आई नाही आहेत त्यामुळे त्याच जिजाला घेऊन येतात नेहमी पण आज त्या नाही आहेत त्यामुळे मला आज दोघांना सोडावं लागलं. जिजाचे पप्पा आता झोपलेत त्यामुळे त्यांना मी उठवलं नाही. त्यानंतर ते रात्री बाहेर गेले होते तर मी आज स्कूलमध्ये बसणार होते पण त्यांच्या मिस म्हटल्या की तुम्ही जावा घरी आणि तो रडायला वगैरे लागला की आम्ही तुम्हाला फोन करू म्हणजे इन्फॉर्म करू. त्या माहिती तो रडणार नाही आय होप पण तिथे खेळायला खूप आहे काय काय म्हणून त्यामुळे तो तिथे रमून गेला असेल कदाचित. वीर वीर काय करतो तू काय रडला तू खाऊ खाल्लाय कुठे टीचर कुठे तुमचे टीचर स्कूलमध्ये आला ना मी एलिफंट दिला एलिफंट बघू वीर फायनली शाळेत आला आहे आणि तो आज शाळेत जास्त रडला नाही खेळला भरपूर. त्याच्या मिसपणल्या तो आतमध्ये आला नाही फक्त खेळत होता स्वतः बाहेर. तर उद्यापासून तो आतमध्ये बसून अभ्यास करेल सगळ्यांमध्ये बसवेल. काय रे त्याच्या खाली येते वाटते पडद्याच्या खाली खाली ठेवलं. सगळा खाल्ला तू डबीन टिफिन खाल्ला सगळा तुला आवडला. दूध पिऊन गेली होती आणि झोप काढली मस्त झोपली होती बाई पोरगी. पोरं मोठ्याने म्हणतात जिजा आजी आली जिजा आजी आली. गेल्या वर्षीची टीचर आहे तिला काही ना पहिलं ग गेल्या वर्षीची टीचर आहे का तीच आहे.
तू का झोपली होती? मग मला झोप नाही येणार का? मी नाही झोपली होती सकाळी. हा का? दमले बाबा आम्ही. क्लास स्कूलमध्ये जिजा अभ्यास केला, लिहिलं आणि नंतर मी खेळली का तू? हा का? पेंटिंग केलं कशाला? काय माहिती. सो जिजा शाळेत नाही आणि तिने आज सगळा टिफिन खाल्ला आणि तिला ना ते मी सकाळी बनवलेलं मुगाचं शिला तितका आवडला की मला ती लंचमध्ये पण तेच मागते. आता तिला परत तेच बनवणार आहे. तिला खूप आवडलं आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की ट्राय करा. घरी हे बनवून बघा. तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. खूप टेस्टी आणि सुपर हेल्दी आणि पटकन बनतं असं. पाणी भरून ठेवलं इकडे कारण का आमच्याकडे पाणी कपात आहे. म्हणजे पुण्यातल्या काही भागांमध्ये पाणी कपात चालू आहे. एक दिवस आड पाणी येतं त्यामुळे जरा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. पाऊस पडला नाही आहे यावर्षी आणि जून संपत आला आहे. ॲटलिस्ट म्हणजे पूर्ण जून संपत आला आहे तरी पण पाऊस पडला नाही आहे. तर काय माहिती कधी पाऊस पडेल. आय होप लवकर पाऊस पडू दे. गरम पण खूप होते आणि त्याच्यामुळे पाणी पण जरा शॉर्टेज झाले. पाणी नाही बोंब मारा आता कॉर्पोरेशनच्या नावाने. फिश करतोय आणि पाणीच नाही आमच्याकडे आज. या घराला. पाणी कपात चालली आहे पुण्यामध्ये. काय काय टाकले तुम्ही ह्याच्यामध्ये? लाल तिखट, लिंबू, अजून काय हळद, मीठ, झटपट. तर आज आम्ही खूप उशिरा लंच करणार आहोत कारण का पाणी पण नव्हतं आणि आम्हाला फिश खायचे होते आणि उशिरा आणले त्यामुळे आता आम्ही उशीर होणार आहे जेवायला. आम्हाला पावसाचं वातावरण झालं आहे. आता पाऊस पडतो की नाही काय माहिती पण आभाळात आले. हां ना. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 6. ऑलमोस्ट कॉफी टाईम झाला आहे माझा आणि आमच्याकडे पाणी नसल्यामुळे आम्ही आज बाहेर पाणीपुरी खाणार आहोत. तर मला असं वाटतं की मी माझा मागच्या वीकमध्ये फिरून वगैरे माझा ना चेहरा खूप टॅन झाला आहे. काहीतरी करायला पाहिजे. माझ्या चेहऱ्याचं खूपच टॅन आणि मला काळी दिसते. रिया आली आहे आमच्या घरी. हॅलो रिया, कशी आहे तू? स्कूल चालू झाली का तुझी? आता कोणत्या स्टँडर्डमध्ये गेली तू? 4th गेली रिया. आता खूप मोठी झाली रिया. आता तिला खूप अभ्यास असणार आहे स्कूलमध्ये आहे ना. काय करताय तुम्ही? बाय. सो मी चालले आहे बाहेर मुलांना घेऊन. त्यांना काहीतरी खायचं आहे. जिजाला काहीतरी खायचं आहे. तिला भूक लागली आहे त्यामुळे आम्ही झालो आहे जरा बाहेर मुलांना घेऊन. त्या पाणीपुरी खायला. जय पप्पा कर.
मॅगी काय करायला लागली? मॅगीला राग आला वाटतं, गेलं पळून. मॅगी चल घरामध्ये. सो असा होता आजचा दिवस. आणि आजचा दिवस खूपच घाईघाईत गेला आणि ना खूप कामं होती. आणि जिजाचं आणि वीरचे दोघांची शाळा आहे आता, त्यामुळे दोघांचं मॅनेज करावं लागतं. पटकन उठून सगळ्यांचं त्या दोघांचं आवरायला लागतं. आणि दोघांची स्कूल एकाच टायमिंगला आहे, त्यामुळे खूप गोंधळ होतो. हिची शाळा दुसरीकडे आणि ह्याची शाळा दुसरीकडे म्हणून तिला पहिलं सोडावं लागतं, नंतर ह्याला. आता उद्या तर सेकंड डे, पण उद्या जिजाचे पप्पा असणार आहेत आणि आई पण असणार आहेत, त्यामुळे त्या जिजाला सोडते. मला तर एवढं टेन्शन नाही आहे. तर सो असं होता आजचा दिवस. आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.